स्कंध 11वा अध्याय 9वा. अवधूतोपाख्यान. कुरर ते भुंगा अशा 7 गुरूंची कथा. अवधूत म्हणाले, माणसांना जी वस्तू आवडते तिचा साठा करणे त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते. हे ओळखून जो साठवण करत नाही तो अपार आनंदाचा अनुभव घेतो. मांसाचा तुकडा चोचीत धरलेल्या कुरर पक्षावर स्वतःजवळ मांस नसलेले दुसरे पक्षी तुटून पडले. त्याने मांसाचा तुकडा फेकून दिला. तेव्हा तो सुखी झाला. संग्रह करणे हे संकटाचे मूळ आहे. ही शिकवण कुरराकडून घ्यावी. ज्याप्रमाणे बालक स्वतःशीच रममाण होते, त्याला कोणतीही काळजी नसते, त्याचप्रमाणे मी सुद्धा आत्मानंदात मग्न असतो. मान मिळो की अपमान होवो, माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही. घर परिवार यांचीही मला काळजी नाही. जगात फक्त 2च व्यक्ती चिंतामुक्त आहेत. एक म्हणजे अजाण व काही काम न करणारे बालक किंवा गुणातीत. हे दोघेही परम आनंदात मग्न असतात. मानापमान इत्यादींची चिंता न करणे हा गुण बालकाकडून घ्यावा. एके दिवशी कुमारिकेच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी म्हणून काही लोक आले होते. त्या दिवशी तिच्या घरातील लोक कुठेतरी बाहेर गेले होते, म्हणून तिने स्वतःच त्यांचे आदरातिथ्य करण्याचे ठरविले. राजन त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा या हेतूने ती घरातील एका कोपऱ्यात भात कांडू लागली. त्यावेळी तिच्या मनगटातील बांगड्या मोठ्याने वाजू लागल्या. या आवाजावरून घरात धान्य नाही हे पाहुण्यांना कळले. हे लक्षात घेऊन तिला अतिशय लाज वाटली आणि तिने एक एक करून सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या. शेवटी दोन्ही हातांमध्ये 2 बांगड्या राहू दिल्या. ती पुन्हा भात कांडू लागली, परंतु त्या दोन बांगड्याही जेव्हा आवाज करू लागल्या तेव्हा तिने आणखी एक बांगडी फोडून टाकली. दोन्ही मनगटांमध्ये जेव्हा एक बांगडी शिल्लक राहिली तेव्हा आवाज बंद झाला. हे शत्रूंचे दमन करणाऱ्या, त्यावेळी लोकव्यवहार जाणणाऱ्याच्या इच्छेने मी सुद्धा तेथे जाऊन पोहोचलो. मी त्या प्रसंगातून हे शिकलो की जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये कलह होतो, आणि जेव्हा 2घे जण राहतात तेव्हा सुद्धा गप्पा गोष्टी होतात. म्हणून साधकाने कुमारिकेच्या बांगडीप्रमाणे एकट्यानेच राहिले पाहिजे. या प्रसंगातून मुनीने एकट्याने राहावे हे कळते. आसन आणि श्वास यांच्यावर विजय मिळवून वैराग्य व अभ्यासाने आपले मन ताब्यात आणावे. त्यानंतर सावधपणे ते एका लक्ष्यावर लावावे. जेव्हा परमात्म्यामध्ये मन स्थिर होते तेव्हा ते हळूहळू कर्मवासनांची धूळ झटकून टाकते. होता होता सत्वगुण वाढून रजतम नाहीसे होतात. अखेर जसे इंधन नसलेला अग्नी शांत होतो त्याप्रमाणे मन शांत होते. अशा प्रकारे जेव्हा चित्त आपल्या आत्म्यामध्ये स्थिर होते तेव्हा त्याला आत बाहेर अशा कोणत्याही पदार्थाचे भान राहत नाही. मी असे पाहिले होते की बाण तयार करणारा एक कारागीर बाण तयार करण्यात इतका मग्न झाला होता की त्याच्या जवळूनच सैन्यासह राजाची स्वारी निघून गेली, तरी त्याला तिचा पत्ता लागत नाही. बाणकर्त्याकडून एकाग्रता हा गुण घ्यावा. मुनीने एकटेच राहावे. राहण्याच्या ठिकाणाविषयी ममता नसावी. सावध असावे. एकांतात किंवा गुहेत राहावे. बाह्य वेशावरून स्वतःला कोणासमोर प्रगट करू नये आणि कमी बोलावे. या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणे निरर्थक आहे. उंदराने तयार केलेल्या बिळामध्ये साप आरामात राहतो. सापाच्या उदाहरणाने साधकाने घर वगैरे बांधू नये हा धडा घ्यावा. आपल्या मायेने एका नारायण देवांनीच निर्माण केलेले हे विश्व कल्पाच्या शेवटी आपल्या काळशक्तीद्वारे स्वतःमध्येच विलीन करून सर्वांना आपल्यात घेऊन स्वतःच्याच आधारावर ते एकमेवाद्वितीय होऊन राहिले. प्रकृती आणि पुरुष या दोहोंचे नियामक असलेले तेच आदिपुरुष जेव्हा आपल्या कालशक्तीच्या सामर्थ्याने
या सत्वादी शक्तींना साम्यावस्थेत घेऊन जातात तेव्हा सर्व कार्यकारणांचे परमकारण असे ते एकटेच असतात. ते केवळ अनुभव स्वरूप व आनंदाचा पुंज आहेत. तेथे प्रकृतीची कोणतीही उपाधी नाही. केवळ आपल्या सामर्थ्यानेच ते आपल्या त्रिगुणात्मक मायेमध्ये क्षोभ उत्पन्न करतात. हे शत्रुसूदना, त्या मायेद्वारे ते सर्वप्रथम सूत्राची क्रियाशक्तीप्रधान महतत्वाची निर्मिती करतात. ते सूत्रच 3 गुणांचे कार्य आहे. तेच साऱ्या विश्वाची अहंकारद्वारा निर्मिती करते. त्यामध्ये ते सगळे विश्व आत बाहेर व्यापलेले आहे. त्याच्यामुळेच मनुष्य जन्म मृत्यू चक्रात फिरत राहतो. ज्याप्रमाणे कोळी कीटक आपल्या हृदयातून तोंडाच्या द्वारे तंतू बाहेर काढून जाळे पसरतो, त्यातच विहार करतो आणि पुन्हा ते गिळून टाकतो, त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा आपल्यापासूनच या जगाची उत्पत्ती करतात. जीवरूपाने त्यामध्ये विहार करतात आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतात. विश्व आणि ब्रह्म एकरूप आहे, हे कोळ्याच्या जाळ्याच्या दृष्टांताने स्पष्ट केले आहे. जर एखादा स्नेहाने, द्वेषाने किंवा भीतीने सुद्धा बुद्धिपूर्वक आपले मन एखाद्या ठिकाणी केंद्रित करील तर त्याला त्या वस्तूचे स्वरूप प्राप्त होते. कुंभारमाशी एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भित्तीवरील मातीच्या घरात बंदिस्त करून टाकते. बाहेरून वारंवार येऊन त्याला भूभू करून घाबरविते. तिच्या भीतीने तिचेच चिंतन करीत करीत तो आपल्या पहिल्या शरीराचा त्याग न करताही तिच्यासारखाच होतो. याप्रमाणे कोणत्याही प्रकारे का होईना परमात्म्याचे सतत चिंतन केल्याने मनुष्य सुद्धा परमात्म्याला प्राप्त करतो. हे ज्ञान किड्याकडून घ्यावे. राजन, अशा प्रकारे मी इतक्या गुरूंकडून हे ज्ञान घेतले. आता मी आपल्या शरीराकडून जे शिकलो ते तुला सांगतो. नीट ऐक. माझा हा देह सुद्धा माझा गुरुच आहे. हा मला वैराग्य आणि विवेकाचा उपदेश करतो. याला जन्म व मरण असल्यामुळे याच्या पाठीशी दुःख सततचे लागलेलेच आहे. या देहामुळेच मी तत्वचिंतन करत असलो तरी हा देह हिंस्र, प्राणी, अग्नी इत्यादी दुसऱ्यांचाच आहे असा निश्चय करून या देहाची आसक्ती सोडून मी वागत असतो. जो मनुष्य पत्नी, पुत्र, धनदौलत, पशु, सेवक, घर, आप्तेष्ट यांची वाढ करीत त्यांच्याकडून ज्या देहाला सुख मिळेल अशी इच्छा बाळगून त्यांचे पालन पोषण करतो आणि अतिशय कष्ट करून धनसंचय करतो, तोच देह शेवटी बी निर्माण करून झाडाने कष्ट व्हावे त्याप्रमाणे आपल्या पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीज तयार करून मृत्यूला कवटाळतो. जसे एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळशा सवती पत्न्या आपापल्याकडे ओढून त्याला सतावतात, त्याचप्रमाणे देहाभिमानी जीवाला एकीकडे त्याची रचना खाद्यपदार्थांकडे ओढते, तर कधी तहान सतावते, कधी एकीकडे जनेंद्रिय व्याकुळ करते, तर दुसरीकडे त्वचा, पोट, कान हे आपापल्या विषयांकडे खेचून घेतात. नाक कधी सुगंधाकडे ओढते, तर कधी चंचल डोळे रूप पाहण्यासाठी आकर्षित करतात, कधी कर्मेंद्रिये आपापल्या विषयांकडे ओढतात. भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्ती असलेल्या मायेद्वारे झाडे, सरपटणारे प्राणी, पशु, पक्षी, डास, मासे अशा अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या, परंतु त्यांपासून त्यांचे समाधान झाले नाही. तेव्हा त्यांनी मनुष्य शरीराची निर्मिती केली. ब्रह्माचा साक्षात्कार करून घेऊ शकणाऱ्या बुद्धीने युक्त अशा याची रचना केल्यावर त्यांना आनंद झाला. अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्य शरीर पुष्कळ जन्मानंतर मिळालेले आहे. याच्यामुळे परमपुरुषार्थाची प्राप्ती होऊ शकते. त्याचबरोबर हे नाशही पावणारे आहे. हे जाणून जोवर मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतले नाही, तोवरच शहाण्याने तत्काळ आपल्या परम कल्याणासाठी प्रयत्न करावेत. कारण विषय भोग तर सर्वत्र मिळतात. अशा प्रकारे मला वैराग्य प्राप्त झाले. अंतःकरणामध्ये विज्ञानाचा प्रकाश पसरला. त्यामुळे मी अहंकार
व आसक्ती सोडून या पृथ्वीवर स्वच्छंदपणे वावरतो. म्हणून एकाच गुरुकडून पुष्कळ ज्ञान मिळाले तरी ते उत्तम ठसत नाही, कारण एकाच अद्वितीय अशा ब्रह्माबद्दल ऋषींनी अनेक प्रकारे वर्णन केले आहे. श्रीकृष्ण म्हणाले, धीर गंभीर अशा त्या अवधूत दत्तात्रेयांनी राजा यदूला असा उपदेश केला. यदूनेही त्यांना वंदन करून प्रार्थना केली. नंतर दत्तात्रेय प्रसन्न चित्ताने आपल्या इच्छेनुसार तेथून निघून गेले. आमच्या पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या यदूंनी अवधूतांचे ते म्हणणे ऐकून सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आणि ते समदर्शी झाले. अध्याय 9 समाप्त.